नमस्कार, मी नेहा जोशी. प्लॅनेट इन रिव्ह्यू तो म्हणताय मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आणि नवरात्रीच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. नवरात्र स्पेशल मध्ये आपण सिनेमातल्या नारी शक्तीचं सेलिब्रेशन करतो आहोत आणि आज मी पुन्हा एकदा नारी शक्तीचं एक नवीन रूप घेऊन तुमच्या समोर आली आहे. आपल्या भारतीय लोकांना ऐतिहासिक चित्रपट बघायला खूपच आवडतं. कारण अर्थातच इतिहासातल्या पानातल्या शूरवीरांच्या कथा ह्या मोठ्या पडद्यावरती भव्य स्वरूपात बघायला खूपच भारी वाटतं. आणि अर्थातच प्रेक्षकांना आवडतं म्हणून फिल्म मेकर सुद्धा ऐतिहासिक चित्रपट बनवतात. पण तरी सुद्धा व्यावसायिक चौकटीत बसून इतिहासाशी फारशी फारकत न घेता केवळ 2-3 तासामध्ये पूर्ण ऐतिहासिक कथा बसवणं खरं तर तसं कठीण आहे. पण तरी सुद्धा भारतामध्ये आतापर्यंत अनेक उत्कृष्ट असे ऐतिहासिक चित्रपट बनले आहेत. आपल्या भारताचा इतिहास जसा त्यातल्या शूर वीरांच्या शौर्यामुळे ओळखला जातो, तसंच भारतीय इतिहास हा अनेक शक्तिशाली महिलांच्या पराक्रमाचा पण साक्षीदार आहे. ह्या अतिशय पराक्रमी अशा महिला योद्ध्यांनी धैर्याने आणि आवेशाने शत्रूशी मुकाबला केला. खरं तर त्या काळामध्ये महिलांना शिक्षण पण मिळत नव्हतं आणि याशिवाय महिलांना पुरुषांएवढे समान हक्क आणि अधिकार पण मिळत नव्हते. त्या काळामध्ये आपल्या हक्कासाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी या महिलांनी अतिशय धैर्याने यासाठी लढा दिलेला आहे. त्यांच्या धैर्याला सलाम. पद्मावत पद्मावतचा राजा रावल रतन सिंग याची पत्नी राणी पद्मावती ही जितकी देखणी होती तितकीच ती बुद्धिवान आणि साहसी सुद्धा होती. आणि तिच्या याच गुणांमुळे मोहित होऊन तिची प्राप्ती करण्यासाठी म्हणून अलाउद्दीन खिलजीनी पद्मावतवरती हल्ला केला. त्याचं आणि राजा रतन सिंग याचं युद्ध होतं. आणि केवळ जिंकणं हेच तत्व असल्यामुळे अल्लाउद्दीन खिलजी फसवणूक करून राजाची हत्या करतो. पण तरी सुद्धा अत्यंत शौर्याने आणि धैर्याने या गोष्टीला सामोरं जाऊन आपला मान, अब्रू आणि प्रतिष्ठा वाचवण्यासाठी राणी पद्मावती जोहर करते, म्हणजे सती जाते आणि अल्लाउद्दीन खिलजीचे सगळे मनसुबे धुळीला मिळवते. दीपिका पदुकोणनी राणी पद्मावतीच्या भूमिकेसाठी पुरेपूर न्याय दिलेला आहे. अतिशय भव्य असा हा चित्रपट मनात भरतो आणि नंतर बरेच दिवस मनात रेंगाळत पण राहतो. आमेरची राजकन्या जोधा आणि सम्राट अकबर यांचा विवाह हा खरं तर मुघल आणि राजपुतांमधला राजकीय समझोता होता आणि अत्यंत स्वाभिमानी असणाऱ्या जोधाला हा राजकीय समझोता खरं तर सुरुवातीला मुळीच मान्य नसतो आणि यासाठी अकबराने ह्या विवाहाला नकार द्यावा म्हणून ती अनेक अटी अकबराच्या समोर ठेवते. पण तरी सुद्धा या सगळ्या अटींसह अकबर तिचा स्वीकार करतो आणि नंतर मात्र जोधा हा विवाह मान्य करते, ऍक्सेप्ट करते आणि अकबराला खऱ्या प्रेमाची ओळख करून देते. आतापर्यंत युद्धभूमीवरती फक्त युद्धच बघितलेल्या अकबराला आयुष्याविषयीचा एका नवीन दृष्टिकोनाची ओळख ती करून देते. अतिशय नम्र असणारी पण तलवारबाजीमध्ये निष्णात असणारी ही जोधा आपल्या हक्कांसाठी लढणारी एक सक्षम अशी राजकन्या होती. मेरी झांसी नहीं दूंगी असं म्हणत ब्रिटिशांशी लढणारी महापराक्रमी झाशीची राणी लक्ष्मीबाई कुणाला ठाऊक नाहीये. जन्मतः साहसी आणि सुंदर असणारी पेशव्यांची दत्तक कन्या मनू म्हणजेच मणिकर्णिका ही हिच्या ह्या गुणांमुळेच झाशीची राणी होते. ब्रिटिशांपुढे नतमस्तक होणं तिला मुळीच मान्य नाहीये. तिच्या पतीच्या निधनानंतर तिला झाशीची गादी मिळते, म्हणजेच ती झाशीची राणी होते आणि मग मात्र ती तलवार हातात घेऊन मेरी झाशी नहीं दूंगी असं म्हणत ब्रिटिशांचा खूप धैर्याने मुकाबला करते, ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारते. 1857च्या लढ्यामध्ये झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचं खूप मोठं असं योगदान होतं. पडद्यावरती झाशीची राणी लक्ष्मीबाई मणिकर्णिकाची भूमिका कंगना रनावतने केलेली आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि ब्रिटिशांचा हा मुकाबला मोठ्या पडद्यावरती बघताना डोळ्याचं अक्षरशः पारणं फिटतं. मौर्य सम्राट अशोक जेव्हा आपला राज्य विस्तार करण्यासाठी कलिंगावरती हल्ला करतो त्यावेळेला कलिंगाची पराक्रमी आणि धैर्यवान अशी राजपुत्री कौरवकी आपल्या सैन्यासह अशोकाच्या सैन्याचा तितक्याच धैर्याने कसा मुकाबला करते हे अशोका या चित्रपटामध्ये दाखवलं आहे. करीना कपूरनी कौरवकीची भूमिका पडद्यावरती अक्षरशः जिवंत केलेली आहे. या चित्रपटांव्यतिरिक्त अनेक ऐतिहासिक चित्रपट हे अशा धैर्यवान महिलांचा इतिहास सांगतात, जसं रझिया सुलतान, पानिपत, तानाजी. इतिहासातल्या या शौर्यवान महिला जसं आपल्याला इन्स्पायर करतात, तसंच भारतामध्ये इतिहास घडवणाऱ्या महिलांची पण काही कमी नाही. गणितज्ञ शकुंतला देवी हे त्यातलंच एक एक्झाम्पल.
निसर्गताच देणगी लाभलेली शकुंतला कुठलंही फॉर्मल एज्युकेशन शिवाय खूप अवघड असे मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स खूप इझिली सॉल्व्ह करते. हे बघून तिचे वडील तिचे स्टेज शो करायला सुरुवात करतात. हे स्टेज शो करता करता ती लंडन पर्यंत पोहोचते आणि लंडन मधल्या रॉयल मॅथमॅटिकल सोसायटी समोर आपले मॅथमॅटिकल स्किल्स जेव्हा ती दाखवते तेव्हा तिला जगभरातले गणितज्ञ ह्युमन कम्प्युटर असे निकनेम पण देतात. त्यानंतर शकुंतला आपल्या ह्या मॅथमॅटिकल स्किलच्या डिस्प्लेचे अनेक शोज जगभरामध्ये करते. ती जगप्रसिद्ध होते. तिने बरीच पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत. आलिया भट्टने अतिशय सुंदर अभिनय केलेला भारतीय महिला गुप्तहेरावरती आधारित चित्रपट राजी, लेखक हरिंदर सिक्का यांच्या कॉलिंग सेहमत या सत्य घटनेवरती आधारित एका महिला गुप्तहेराच्या जीवनावरती आधारित एका नॉव्हेलवरती हा चित्रपट बनलेला आहे. काश्मीरमध्ये भारताचे रॉ एजंट असलेल्या आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून सेहमत ही सुद्धा एक भारतीय गुप्तहेर बनते, पूर्ण प्रशिक्षण घेते आणि पाकिस्तानमध्ये जाऊन एका पाकिस्तानी मिलिटरी ऑफिसरशी लग्न करते आणि मोठ्या शिताफीनी ती पाकिस्तानच्या मिलिटरीची खूप सेन्सिटिव्ह आणि भारतासाठी इम्पॉर्टंट अशी इन्फॉर्मेशन भारताला पुरवते. 1971च्या भारत-पाक युद्धापूर्वीची तिने पाठवली इन्फॉर्मेशन भारतासाठी फार महत्वाची होती. आपल्या भावभावना आणि आपलं खाजगी आयुष्य आपल्या देशापुढे पणाला लावणाऱ्या एका अत्यंत साहसी अशा महिला गुप्तहेराची ही थरारक कहाणी. सेहमत आणि तिच्यासारख्या अनेक भारतीय गुप्तहेरांना सलाम. आता हे ऐतिहासिक चित्रपट आपण का बघायचे? तर अर्थातच या अतिशय पराक्रमी अशा शूरवीर वीरांगनांपासून इन्स्पायर होण्यासाठी, त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेण्यासाठी. याशिवाय जेव्हा आपण इतिहासात डोकावतो तेव्हा इतिहासातल्या लोकांनी ज्या चुका केलेल्या असतात त्या आपल्याला कळतात आणि त्या किंवा तशा टाईपच्या चुका आपण आपल्या आजच्या जीवनामध्ये टाळू शकतो, कारण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला अगोदरच माहिती असतात. आता आजच्या जमान्यात आपण काही तलवार वगैरे घेऊन युद्धभूमीमध्ये जाऊन युद्ध नक्कीच करणार नाही आहोत. पण या शौर्यवान महिलांकडून इन्स्पिरेशन घेऊन आपण आपल्या जीवनातल्या कुठल्याही प्रॉब्लेम्सला तितक्याच साहसाने सामोरं मात्र नक्कीच जाऊ शकतो. या विचारावर आज इथेच थांबते. पुन्हा उद्या घेऊन येईन नारी शक्तीचं एक वेगळं रूप. तुम्हाला माझे नवरात्र स्पेशल एपिसोड्स आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि शेअर सुद्धा करा हे व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींबरोबर आणि तुमच्या बहिणींबरोबर. कीप स्माइलिंग, कीप फायटिंग फॉर युअर राईट्स. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.